नमस्कार, मी संदीप दातखे, राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज अकोले तालुक्यातील बदगी बेलापूर या ठिकाणी अतिशय निर्घृण घटना घडलेली आहे. विशेष म्हणजे एका माथे फिरूने चक्क एका कोयत्याने धारदार शस्त्राने आज 2 महिलांचा निर्घृण खून केलेला आहे. मित्रांनो, घटना ज्यावेळेस घडली गेली संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये अतिशय एक भयभीत वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे ज्या माथे फिरूने ही सख्या भाऊजाईला कोयत्याने तिच्यावर वार केलेले आहेत. गेल्या 2 वर्षापासून ज्यांनी कोयत्याने वार केले त्याचे बंधू 2 वर्षापूर्वी वारलेले होते आणि ही त्यांची भाऊजाई होती. उज्ज्वला ही त्यांची भाऊजाई होती आणि ह्या भाऊजाईचा जो काही निर्घृण खून या ठिकाणी करण्यात आलेला आहे. विशेष ज्यांनी खून केला आहे त्या खून आरोपीचं नाव आहे दत्तात्रय प्रकाश फापाळे. ह्या व्यक्तीने उर्फ बापू हे त्याला संबोधलं जातात. बदगी बेलापूरचे हे आहे सहकारी. आणि विशेष म्हणजे त्यांची जी भाऊजाई आहे त्या भाऊजाईचे मिस्टर 2 वर्षापूर्वी उज्ज्वला अशोक फापाळे हे त्या महिलेचं नाव आहे जिचा खून झाला. आणि विशेष म्हणजे तिची चुलत जी काय ह्या दोघी जावा चुलत भाऊजाई म्हणलं तरी चालेल, ही या दुपारी ह्या दोघींनी त्या ठिकाणी जेवण केलं आणि उज्ज्वला अशोक फापाळे व वैशाली संदीप फापाळे ह्या दोन्हीही चुलत जावांनी दुपारच्या टायमाला दोघींनी जेवण केलं संगतीनं. आणि दुपारी ज्यावेळेस ही घटना गावामध्ये घडली बदलापूर गावामध्ये, त्यावेळेस आरोपी चक्क हातामध्ये कोयता धरताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि ढवळ्या दिवसा कोयता हातात असताना निर्घृण खून केला जातं आहे. म्हणजेच काय, इसमांकडून काही गावकऱ्यांकडून सांगितलं जातं आहे का हा आरोपींनी सकाळपासून दारू पिलेला होता आणि सकाळपासून दारू पिलेला हा व्यक्ती त्याच्या डोक्यामध्ये 100% आजचं गणित होतं की उज्ज्वलाला संपवायचं. मित्रांनो, असं ऐकलं जातं आहे का 2 वर्षापूर्वी ज्या वेळेस हा जो आरोपी आहे, आरोपीचे बंधू ज्यावेळेस वारले त्याच्या 10व्यासाठी जवळपास 50,000 रुपये जो काही खर्च आला होता, हा खर्च हा भाऊजाईकडे मागत होता, म्हणजे उज्ज्वलाकडे मागत होता. आणि उज्ज्वलाने हा खर्च दिला नाही, परंतु तिला असं सांगण्यात आलं का 2 वर्ष किंवा 1 वर्ष तू जमीन सांभाळ, 1 वर्ष मी सांभाळतो, म्हणजे मला हा खर्च मला वसूल करता येईल. परंतु माथेफिरूच्या डोक्यात तेव्हापासूनची गोष्ट घडली. विशेष म्हणजे ह्या उज्ज्वलाला घरामध्ये उपजीविकेसाठी दुसरं काही साधन नव्हतं आणि उज्ज्वलाचा ज्यावेळेस या ठिकाणी खून करण्यात आला आहे, धारदार कोयत्याने तिच्यावर वार करण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी तिला वाचवण्यासाठी तिची चुलत जाव जिनं दुपारी जेवण सोबत केलेलं होतं ती म्हणजे वैशाली संदीप फापाळे ही तिला मदतीसाठी आणि तिला वाचवण्यासाठी गेली. परंतु लगेचच त्या माथेफिरूने म्हणजेच दत्तात्रय प्रकाश फापाळे यांनी तिच्या हातावर आणि तिच्या मानेवर लगेच त्या कोयत्याने वार केले. मित्रांनो, ही निर्घृण घटना घडली फक्त आणि फक्त दारूमुळे. बघा, सरस बघितलं गेलं तर अकोले तालुक्यामध्ये ही दारू विक्रीचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढत चाललेलं आहे आणि माथेफिरूने दारू पिलेली होती असं गावठी सहकारी सांगताय. अशी ढवळ्या दिवसा गोष्ट घडणे आणि एका दिवसात एका ठिकाणी 2 महिलांवर वार होऊन जागी ते मरण पावत आहे. याला नक्की कारणीभूत कोण आहे? जो दारूचा जो सुळसुळाट पूर्ण तालुक्यामध्ये चालू आहे तो अतिशय भयानक आहे. काही दिवसापूर्वी 15-20 दिवसापूर्वी आपण बघितलं आहे की राजयोगच्या माध्यमातून संगमेर तालुक्यातील वडगाव गाव आणि वडगाव गावावरून गणोरे गावामध्ये ज्यावेळेस एक पूर्ण 12 टायरचा ट्रक आपण त्या ठिकाणी पडलेला पाहिला, उलटलेला पाहिला आणि त्याच्यामध्ये संपूर्ण दारू भरलेली होती. ही दारू नक्की कुठून आली? 3:30 वाजता ही दारू वाहिली जात होती. ही 3:30 वाजता जर एखादी गाडी, लोडेड गाडी ही दारू वाहत होती आणि विशेष म्हणजे ब्रँडेड दारू होती, ही सगळी कंपनीतून बाहेरून निघताना बॅच होता तिला. आणि हा बॅच असतानासुद्धा ही दारू जो विक्रेता असेल किंवा जे ट्रान्सपोर्टवाले आहे त्यांनी 3:30 वाजता ज्या वडगाव गावामधून अतिशय खडबडीच्या रस्त्यातून गणोरा ह्या गावामध्ये ती दारू चालवली जाते. असं कळलं जाते का गणोरा किंवा त्या परिसरामध्ये नक्कीच गोडाऊन आहेत, त्या गोडाऊनला ती गाडी उतरवली जाणार होती आणि पुढे इलेक्शन आले. नक्की ह्या इलेक्शनला ती दारू वापरणार ही गावकऱ्यांचं काही मत होतं, हे सगळं निर्देश केलं जाते. मित्रांनो, या संदर्भाने जर बघितलं गेलं तर ही घटना जी घडते अतिशय निर्घृण आहे. आज आपण ग्रामीण रुग्णालय अकोले या ठिकाणी आलो आहे. जवळपास 2-3च्या दरम्यान ही घटना घडलेली होती आणि 3 वाजेनंतर या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचा पाठपुरावा किंवा पोलिसांचा पाठपुरावा त्या ठिकाणी केला जात होता. परंतु अकोले तालुक्यातील एकही ॲम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचलेली नाही आणि आता जवळ 7-7:30च्या दरम्यान
जी ॲम्ब्युलन्सनी हे प्रेत या ठिकाणी आणले गेले, ही ॲम्ब्युलन्स ही जुन्नर तालुक्यातील शरददादा सोनवणे त्यांचा फोटो त्या ॲम्ब्युलन्सवर आहे आणि ही ॲम्ब्युलन्स जुन्नर तालुक्यातून येऊन मग ते शव घेतले आणि या ठिकाणी PM साठी आणलेले आहे. मित्रांनो, या ठिकाणी PMचे जे काही अधिकारी असतील, डॉक्टर असतील, ते सुद्धा PM करण्यासाठी टाळाटाळ करत आहे. कारण मुलीचे वडील या ठिकाणी आलेले आहे, जी दुसरी जी मुलगी त्या ठिकाणी गेली होती तिचे पण भाऊ या ठिकाणी आलेले आहे. संपूर्ण तणावपूर्ण वातावरण आज अकोले तालुक्यामध्ये आहे. पण ह्या रुग्णालयामध्ये शवविच्छेदन किंवा ते PM करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. असं ऐकलं जाते का ही मंडळींना ते शव PM करण्यासाठी लोणीला न्यायला लागेल असं कळवलं जातं आहे. परंतु ही सर्व मंडळी आपण बघतोय या ठिकाणी उभी आहे. त्यांचं सगळ्यांचं एकच मत आहे की आता हे PM या ठिकाणी झालं गेलं पाहिजे. कारण 3-3:30 वाजता घडलेली ही गोष्ट आणि ती गोष्ट घडूनसुद्धा अजूनही गावामध्ये एक तणावाचं वातावरण आहे आणि तणावाचं वातावरण असतानासुद्धा ती मुलीची आई, तिचे वडील, ती मुलीची बहीण हे सर्व या ठिकाणी आलेले आहे. मित्रांनो, सांगायला जर गेलं तर ज्या मुलीचा या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे किंवा त्याच्यावर वार करण्यात आलेले आहे, ज्या इस्मानी त्याच्या भाऊजवळ वार केले, त्या इस्माची आईसुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शनी होती. तिला बिचारीला बोलता पण येत नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. ती थोडीशी मुकी पण आहे. तिच्या मुखातून किंवा बोलण्यासाठी तिला अडखळा येतो आहे. थोडासा असा त्रास होत असताना ती घाबरली आणि त्या ठिकाणी तिथून तिनं पळ सोडला, नाहीतर त्या ठिकाणी तिच्यावरसुद्धा वार होऊ शकत होते. मित्रांनो, या ठिकाणी गावची शेजारीचे आवाज आरडाओरडा झाला. जी लोक त्या ठिकाणी येत होती तीसुद्धा घाबरून पळत होती. नाहीतर जी शेजारची मैत्रीण किंवा शेजारची जाऊबाई तिला वाचवण्यासाठी आली तिच्यावरसुद्धा वार झाले. म्हणजेच त्या ठिकाणी जायलासुद्धा प्रत्येकजण घाबरत होता. अशा गोष्टी जर तालुक्यामध्ये होत आहे तर निश्चित याला कारणीभूत कोण आहे? मोठा गौण विषय आहे मित्रांनो. बघायला जर गेलं तर दारूचे अड्डे याला कारणीभूत आहेत. गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये हिची काय दारू विकली जाते. ह्या हॉटेलांवर, हे छोटे छोटे हॉटेल आहे, या हॉटेलावरून सर्रासपणे गावातून दारू विक्री केली जाते. ब्राह्मणवाडा ते बदगी बेलापूरपर्यंत किमान 10 असे हॉटेल आहे की त्या 10 हॉटेलांनी ही बिंदासपणे दारू विकली जाते. मग याला नक्की कारणीभूत कोण आहे आणि याच्यावर वरच असतं कोणाचं आहे हे चिंतन करण्याची गोष्ट आहे. जसं जो ट्रक पलटी झालेला आहे तो ट्रक आपण बघितला वडगाव परिसरातून गणोरामध्ये येत होता, म्हणजेच तो अकोले तालुक्यामध्ये येत होता. अर्धी गाडी त्या ठिकाणी खाली होणार होती आणि अर्धी गाडी संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये पसरवण्यात येणार होती असं इस्मानकडून आपल्याला ऐकण्यात आलं आहे. त्या ठिकाणीसुद्धा 3:30 वाजता त्या गाडीचा अपघात झाला आहे आणि जवळपास सगळी गाडी त्या ठिकाणी लंपास केली लोकांनी, ज्या लोकांनी ती दारू नेली होती. राजोगच्या वतीने ते आवाहन करण्यात आलं होतं की ज्या लोकांनी ही दारू फस्ते केली आहे ती दारू परत आणून द्यावी. आणि बरीचशी जवळपास 1200 ते 1300 बॉक्स होते, त्याच्यापैकी 600-650 बॉक्स जवळ त्या ठिकाणी आले, परंतु बाकीचे काय आले नाही. म्हणजे नक्की काय ती गाडी अर्धी कुठं उतरवली होती का? पोलीस यावर तपास करताय. पोलीस अधिकारी त्या ठिकाणी होते, संगमेचे PI पण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि दारूचे या संबंधातील जे काही अधिकारी आहेत किंवा ही जी काही लोक आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. परंतु प्रत्येकजण टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतोय. नक्की त्या गाडीमध्ये आलेले बॉक्स जवळ 1200-1300 होते, मग बाकीचे बॉक्स गेले कुठं? का त्या लोकांवर कुठंतरी आरोप केला जातोय किंवा वडगाव गावाची बदनामी केली जाते असा एक शंका या ठिकाणी पुढे येते. परंतु यालाच कनेक्टिव्ह ती गोष्ट आहे. कारण अशा गोष्टी जर होत असतील तर सर्रास एकाच व्यक्तीकडून 2 अपघात या ठिकाणी घडत आहे आणि तो अपघाती इसम त्या ठिकाणून पळ काढतोय. म्हणजे त्याला कोणी पकडू पण शकलं नाही, तो लपला की पळून गेला हे सुद्धा गावकरी सांगते नाही. म्हणजे बघा मित्रांनो, ही गोष्ट घडली त्यावेळेस गावची लोक त्या ठिकाणी जमा झाली, गावच्या महिला त्या ठिकाणी जमा झाल्या, परंतु त्या घरामध्ये जाण्यासाठी कोणी डेअरिंग करीत नव्हतं. कारण जो जाईन कदाचित तो सुद्धा मृत्यूला सामोरे जाईन असं आपल्याला पाहायला मिळत होतं. अशी भयानक गोष्ट जर बदलापूर अकोले तालुक्यामध्ये घडते आणि विशेष म्हणजे ॲम्ब्युलन्ससुद्धा मिळत नाही आहे. ॲम्ब्युलन्सनी ज्यावेळेस ते शवविच्छेदन इथं येत आहे त्यावेळी जुन्नर तालुक्यातली ॲम्ब्युलन्स या ठिकाणी येते. म्हणजे याच्यावरसुद्धा आहे ना एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे. तर खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. यावर कुठंतरी प्रतिविलंब लागला गेला पाहिजे. पोलीस प्रशासन असेल, पोलीस प्रशासन पूर्ण तालुक्यामध्ये दारूबंदी झाली पाहिजे आणि ज्या छोट्या छोट्या हॉटेलवर जी दारू विक्री केली जाते यांच्यावर कुठंतरी नियंत्रण आणणं तेवढंच गरजेचं आहे. तर बघूया पुढला तपास तर लोक करतील, पण या ठिकाणी आलेली जी काही मंडळी आहे थोडं त्यांच्याकडून पण थोडं काही गोष्टी आपण जाणून घेऊया. या ठिकाणी दोन्ही प्रेत या ठिकाणी आणलेले आहेत. विशेष म्हणजे त्याच्यावर आता कुठं निरासन व्हायना ही गावची मंडळी या ठिकाणी आली आहे, परंतु विशेष म्हणजे PM होत नाही आहे आणि इथं सांगितलं जातं आहे का आता हे लोणीला नेणं गरजेचं आहे. थोडंसं जाणून घेऊया जी काही नातेवाईक परिसरातून आले, त्यांच्या घरच्या परिवारातील आहे.
मयत उज्ज्वलाचे वडीलसुद्धा या ठिकाणी आहेत आणि दोन्ही ज्या मुली होत्या त्यांचे पण नातेवाईक या ठिकाणी आहेत. थोडंसं आपण जाणून घेऊया नक्की काय घडलं, थोडंसं प्रत्यक्षदर्शनी सांगू शकता? आम्हालाही 1:30 वाजता प्रथमतः माहिती मिळाली. आमची बहीण वैशाली संदीप फाफळे, वय वर्ष 37-38 आहे. आमच्या गावातून त्यांच्याच नातेवाईकांचा फोन आला की असं असं झालेलं आहे. फक्त की बाबा भांडणं झालेत आणि तिच्यावरती वार वगैरे झालेले आहेत. ॲक्च्युली ही परिस्थिती होती किंवा ती दुसरी जी लेडीज होती ते आम्हाला माहीत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही साधारणतः 2-2:30 वाजता 3 वाजेपर्यंत आम्ही तिथं पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर पूर्ण डिपार्टमेंट तिथं होतं. डिपार्टमेंट आम्हाला हेच म्हणत होतं की PM साठी किंवा पंचनाम्यासाठी आपण अकोल्याला हलवूयात. आता साधारणतः बेलापूरपासून अकोले 40 किलोमीटर लांब आहे. तर आम्ही साधारणतः तिथून 3-3:30-4 वाजता निघालो तर साधारणतः आम्हाला 2 तास इथं लागले यायला. आता इथं आल्यानंतर इथं असं समजतं आहे, आता हे अकोला तालुका आहे, या अकोला तालुक्यामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे अकोलेचं, इथं हे बोलतात आहे की आमच्याकडे तेवढी सोयीसुविधा उपलब्ध नाही आहे याच्यासाठी PM साठी. तर आता इथून ते बोलतात आहे की तुम्हाला लोणी प्रवराला हलवावं लागेल. आता इथं कंडिशन अशी आहे की आम्हाला इथं कोणाचा सपोर्ट पण भेटत नाही. इथं डिपार्टमेंटचा पण आम्हाला सपोर्ट भेटत नाही. तिथं पहिलं तिथं बोलले की इथे येऊन आपण PM वगैरे करू आणि आता इथे येऊन म्हणतात की इथं PM होणार नाही, इथनं आम्हाला लोणी प्रवराला जावं लागेल. आता जे अज्ञात व्यक्तीने जे केलेलं आहे, आता ती माझी जी बहीण आहे त्यांचं आणि त्यांच्या जावेचं त्यांच्या वहिनीचं ज्यांनी मर्डर केलेलं आहे त्यांनी त्यांचे जे भांडणं चालू असताना माझी बहीण तिथून जात होती. ती दवाखान्यात मला वाटतं काहीतरी सलाईन भरायला जात होती. माझे शेजारचे सांगतात त्याच्यावरून आम्ही सांगतो आहे. तर भांडणं चालू असताना म्हणून काय चालू आहे म्हणून ती बघायला गेली. तर पहिले तिच्यावरती वार केले आणि मग हिच्यावरती वार केले. तर डोक्यामध्ये हातावरती हात वगैरे बाजूला करून म्हणजे भरपूर विचित्र अवस्थेमध्ये तिचा मर्डर म्हणजे खून केलेला आहे. तर आमची एक तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्या न्यूजच्या माध्यमातून एवढंच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा, आमच्या बहिणीला न्याय मिळावा आणि जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा जी बॉडी विधी किंवा असं कोणतीच गोष्ट करणार नाही. त्या आम्हाला डिपार्टमेंटने सांगितलं की तुम्ही विधी थांबवा, परंतु PM साठी तरी आमचं ऐका. आम्ही त्यांना मान्यता दिली, आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आम्ही कोणत्याच गोष्टीला अडवणूक केली नाही. परंतु आता आमची त्यांना विनंती आहे, कमीत कमी आम्ही तुमचं जे सगळ्या गोष्टींना आम्ही फॉलो केलं, तर आमची एकच विनंती आहे की बाबा या पुढच्या गोष्टीला जोपर्यंत आरोपी ताब्यात घेत नाही तोपर्यंत विधी होणार नाही कोणत्याच प्रकारचा. बाकीच्या गोष्टी त्यांनी आम्हाला मदत करावी, बस एवढंच सांगतो. नक्कीच, म्हणजे या ठिकाणी PM पण होत नाही आहे आणि PM होत असता नसेल व तर लोणीला जायला सांगतात. परंतु आता त्यांचा एक वेगळा निर्णय या ठिकाणी झाला आहे. जोपर्यंत आरोपीला या ठिकाणी तुम्ही अटक करत नाही तोपर्यंत हे शव या ठिकाणी आम्ही घेऊन जाणार नाही. अतिशय भयानक परिस्थिती तर या ठिकाणी उद्भवली आहे. या ठिकाणी उज्ज्वलाचे वडील पण या ठिकाणी उपस्थित आहे. थोडंसं त्यांच्याकडून पण जाणून घेऊया. काका, काय नाव तुमचं? शहाजी शिंगोटे. नक्की काय तुम्हाला कधी समजलं आणि काय भूमिका राहणार आहे तुमची? आम्हाला संपूर्ण झाल्यानंतरच समजलं इथं आल्यावरच बेलापूरमध्ये. तोपर्यंत आम्हाला काही कल्पना नव्हती. ती 2-4 दिवस इकडं सोयाबीन काढायला आलेली होती, पण ती घराकडं सुद्धा नाही आली. ती म्हणली मला सोयाबीन काढून घेऊ द्या, याचं काम आहे, पाऊस येईल एखाद्या वेळेस म्हणून ती तिथंच थांबली. आणि आम्हाला परत इथं नंतर कळालं आम्हाला इथं आल्यावर. नंतर काय सांगू शकता का थोडंसं? आता तुमची मुलगी होती बा, याच्या अगोदर काही वाद वगैरे झाले होते का? किंवा काही वाद नव्हता, काहीच भांडण तंड आम्हाला माहीत असतं तर आम्ही त्याचा काहीतरी निस्तारलं असतं. असं कळलं जातं आहे का 2 वर्षापूर्वी तुमचे जावई पण एक्सपायर झालेले होते? एक्सपायर झाले. हां, मग ते एक्सपायर झाले होते. ओके. पण मुलं आणि तिची मुलं आणि मुलगी आमच्याकडेच होती शिकायला. आणि ती मुलगी पण आहे ना इकडे येऊन जाऊन करायची, शेतीतलं काम करायची. 1 वर्ष ही करायची, 1 वर्ष तिचा भाया करायचा. अशा पद्धतीने त्यांचं चाललं होतं व्यवस्थित. आम्ही काय बोललो नाही, काय करायचं आपल्याला बोलून, अशा हिशोबाने आम्ही काय बोललो नाही. काय तुमची आता भूमिका काय? आमची भूमिका अशी आहे की आम्हाला जो काय आहे ना योग्य न्याय आम्हाला ते मिळावा. आणि ते आरोपी जोपर्यंत ताब्यात येत हे होत नाही, पकडत नाही, तोपर्यंत आम्ही त्याच्यावर पुढं काही ताब्यात आम्ही घेणार नाही. ताब्यात घ्या. थोडे गावकरी पण सोबत आहेत, गावचे सहकारी पण या ठिकाणी आहेत. काय म्हणजे तुम्ही काय तुमची भूमिका राहणार आहे? भूमिका नाही, मी पाहुणाच आहे. पाहुणे बोला थोडंसं काय. नाही कसं आहे बुवा, याला निर्णय पाहिजे ना. हे ते तालुका म्हणून आपण इथं आलो आहे. इथं सांगितलं PM करायचं, PM झालं नाही. त्याचा उपयोग काय? इथून अकोल्याला जायचं, त्या याला जायचं प्रवाराला, शक्य आहे का? बरं जायचं का होईना, पण इथं कशाला मग आणायचं ना, डायरेक्ट तिकडंच न्यायचं ना. 40-45 किलोमीटर तर लांब एवढं बरं अंतर आहे, एवढं हे करायचं. तिथं घरचे गावातलं कोण पण नाही, सरपंच नाही, पाटील नाही, कोण नाही. गावाच्या काम नाही का बुवा, गावाचं वैयक्तिक कोणाचं बुवा अधिकारी सरपंच आहे, उपसरपंच आहे किंवा पाटील आहे, त्यांनी यायला पाहिजे ना इथं. बेलापूरच्या गावचं कोण नाही, 1-2 जण त्यांचे घरचे आलेत बस. हां, एकट्याचे ते.
तुम्ही हे हां, हां. एकटेच आहे. काय म्हणजे काय तुम्ही सांगाल का थोडं प्रत्यक्षदर्शनी काय घडलं होतं? सत्य नाही, मला माहीत नव्हतं. मी आपलं शेती काम करत होतो. माझ्या शेतीमध्ये मोबाईल रेंज वगैरे काहीच नाही. नंतर मला माझ्या मंडळीने फोन केला. ती वरती गेली ती शेतावरती. तिनं सांगितलं मला का असं झालं, म्हणून मी गावात आलो. मग त्याच्यानंतर प्रत्यक्षदर्शनी पाहिलं, माझ्या अजून थरकाप चालू आहे. म्हणजे एवढं असं क्रूर हत्या वगैरे करू नाही आणि चुकीला माफी नाही आणि पोलीस स्टेशननी कोणाला हे करू नाही. म्हणजे स्पष्ट सांगतो मी, तो माझ्या सक्का पुतणा आहे तो, पण त्याला आहे ना इथं जिवंत जाळा. हे पोलीस स्टेशनला माझं स्पष्ट मत आहे. आज माझ्या 2 सुना मारल्या त्यांनी, 2 सुना मारल्यात आज. 2 सुना, त्या दोन्ही सुना आहेत माझ्या. आज माझी तळते बघा, अजून अंग थरथर करते माझं. जाऊ पिंप पाहिलं का, तेव्हा पाहिलं मला मला माहिती आहे आज काय कळते. बॉडी पाहिलं समजते बघा. समजलं जात आहे की ती तुम्ही हात लावून पहा. जो आरोपी आहे तो म्हणजे मद्य पिलेला होता असं ऐकलं जात आहे. 100% हो. गावात भेटते वगैरे, चूर्ण वगैरे सगळे भेटते. कोणाला चूर्ण वगैरे सगळे भेटते, दारू वगैरे भेटते, कोण चूर्ण वगैरे आम्हाला सगळं माहिती. पण हे दारूच्या नशेत नाही, त्याचा प्लॅन होता. हा, हे आता मला प्रत्यक्षदर्शी 2-3 जणांनी सांगितलं. म्हणजे काय होतं नाही त्यांनी आहे ना, आता त्याच्या आईने सांगितलं का त्यांनी ते 2-3 दिवस याच्यात मध्ये लपून ठेवलं ते हत्यारे वगैरे. ते मला काही माहीत नाही बरं का. आणि त्याचं माझं आपलं बोलणं होत नाही. तुम्हाला आत्ता सांगतो, नाही तुम्ही काय करशाल का माझ्या स्पष्ट सांगतो मी. हां, माझा पुतणी आहे तो, पण मी स्पष्ट सांगतो. आणि त्याच्या डोक्यात ही खटकी आहे ना 3 ते 4 महिने चालू होते. त्याला 2-3 जोडदार अजून आहेत, हे सुद्धा तुम्हाला सांगतो. म्हणजे ही घटना घडवण्यासाठी अजून काही जोडीदार त्याच्या संग असतील? 100% तो एकटा करू शकत नाही, कारण तो एवढा चोट आहे का. तुम्हाला स्पष्ट सांगतो मी, त्याला घरी खायला नाही, त्याला घरी शेती नाही, त्याला काहीच नाही आहे. तो जिथं काम करीन का तिथं खाणार पिणार. पण आता हे त्याला कोण डोके दिले हे मला माहीत नाही. तुम्ही पर बिंदास टाका. म्हणजे हे जे काय कोयता वगैरे तो 2-3 दिवसापूर्वीच लपून ठेवलेलं आहे. मी सांगतो जी माहिती भेटली ना, त्या माहितीनुसार त्याने 3-4 दिवसापूर्वी चुलता आहे मी त्याचा. खोटं काय बोलून मला काय करायचंय. पहिली गोष्ट ऐकायला येत नाही. तर त्याची आई सांगते, शेजारच्या ज्या लेडीज आहेत ना, त्या लेडीजांना हे सांगते की याने 3-4 दिवसापूर्वी तो कोयता आणून लपवून ठेवला होता. आणि तिथून तिथं त्याने काय केलं, या दोघांची हत्या केल्यानंतर तो त्या लेडीजचा मुलगा आहे, त्या दुसऱ्या उज्ज्वला फाफड्याचा जो मुलगा आहे, तो 10वीला काहीतरी शिकायला, तिथं बॅक साईडला त्यांची शाळा आहे, तो त्याला पण मारायला चालला होता. पण ते प्रसंग धावणे सगळ्यांनी मला वाटतं काहीतरी सतर्केने त्याला तिथून नेलं वाटतं शाळेतून, म्हणून तो वाचला. म्हणजे त्याच्या पूर्णपणे डोक्यात होतं कुटुंब संपवायचं पूर्णपणे हे डोक्यात होतं. आम्हाला काय त्यातली कल्पना नव्हती काही. आणि त्यामुळं आमची मंडळी पण तिथं नाही आता. तुमची पण हत्या, ती त्याची भाऊजाई, म्हणजे असं नक्की काय घडलंय का तुमची पण हत्या? हा, म्हणजे त्याला आमची हत्या करायची होती ना. असं काय घडलंय अगोदर? काय कल्पनाच नाही आम्हाला ती काय कल्पना आहे ना ही यांनाच माहिती बरं का, बाकीचं आम्हाला काही माहिती नाही. कारण तो कोयता घेऊन आमच्या तिकडे ते 2 मुलं होती ना, मुलगा आणि मुलगी आमच्याकडे आहे ना या मुलीची. मग ती आमच्याकडे शिकायला होते ना, मग त्यांना पण घालवायचं ना, त्यांना पण घालवायचं. आणि त्यांचे आजोबा मी आहे ना आणि आजी पण आम्ही 2 आम्हाला पण घालवायचं असं त्याचा विषय होता. म्हणून तो इकडे बदगी रोडला पळालेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो बरं का, आता यांची मुलगी त्याच्या घरात दिलेली आणि यांची मुलगी दिली का, तिचा नवरा वारलेला आहे. आता जमीन राहिलेली त्यांना किती 1.25 एकर काहीतरी राहिलेली. त्या एकरवरून आता त्या दिवशी तो सोयाबीन काढायला होता, तिच्याबरोबर होता. कोणता आजी मर्डर केली का, तिच्याबरोबर तो सोयाबीन काढलेला होता. त्यांचं आज काय झालं ते आपल्याला माहीत नाही, पण त्याचा प्लॅन होता एवढं आज कळालं. कारण का त्याच्या आईने सांगितलं आम्हाला का त्या याच्या खाली काहीतरी लपून ठेवलं तर. पण याच्यामध्ये का आता यांचा घरगुती वाद काय असू द्या, पण एखाद्या बिचारीचा आहे ना निष्पाप बळी गेलेला आहे. कोणाचा जी सोडवायला गेली का मध्ये वाचवाय गेली, तिचा निष्पाप बळी गेलेला आहे. त्याला माफी नाही. आणि जर पोलीस स्टेशननी जर त्याला पकडलं नाही तर मग मात्र उद्या आहे ना बेलापूर जे वाचवायला गेली ते तुमची नातेवाईक. जे वाचवायला यांचं जे पहिला वाद चालू होता ना, तर हिला आवाज गेला. मला वाटतं दवाखान्यात काहीतरी काय नाव तिचं? कोणतं वैशाली संदीप फापाळे. तर ते माझी बहीण आहे. तर ती घरून मला वाटतं त्यांचे मिस्टर बँकेत गेले आणि ही दवाखान्यात सलाईन भरायला जाणार होती. तर सलाईन भरताना जाता त्या ज्वेलरच्या पुढे आल्यानंतर काहीतरी आवाज आला वाटतं.
आवाज आल्यानंतर तिने बघितलं म्हणून ती तिची मैत्रीण पण आहे आणि घरातला एक सदस्य पण आहे. ती जी दुसरी जी वैशाली म्हणून जी लेडीज होती ना, ती मैत्रीण पण आहे आणि चुलत जाऊ पण आहे, घरातलं नातं पण आहे. त्या दृष्टीने ती सोडवायला गेल्यानंतर त्याने तो ॲग्रेसिव्ह होता, नशेत पण होता असं तिथले शेजारचे म्हणतात. तर त्याने दोघींवरती पण वार केले, जागेवरतीच कोसळला. त्यानंतर त्यांना ना कोणी तिथून उचललं, ना कोणी तिथं मदत केली, ना कोणी काही. डिपार्टमेंटने फक्त त्याच्यावरती करून कागद टाकला, बॉडी आहे तशीच होती. आम्ही गेल्यानंतर ती बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये टाकली, इकडे अकोल्याला घेऊन आलो. आता इथे येऊन ही परिस्थिती बघतोय. आणि ॲक्च्युली कसं झालेलं आहे, आम्ही आज किती वाजता आलो आम्ही, तुम्ही सांगा. अकोला हे ग्रामीण नाही आहे, तालुका लेवलचं आहे. त्यासाठी आम्हाला लामटे साहेबांना फोन करावा लागला, शरददादा सोनवणेला फोन करावा लागला, आमदार अतुल बेनकेंना फोन करावा लागला, इनमीस मी पाटलांनासुद्धा फोन केलेला आहे. जे अजितदादाचे पी आहेत त्यांच्या वडिलांनासुद्धा मी आता फोन करणार का, जेणेकरून आम्हाला ह्या तालुक्याचं गाव असूनसुद्धा आम्हाला सहकार भेटत नाही आहे. आणि आता 100% आम्ही सांगतो, तुम्ही इथून जरी PM करून दिलं, आम्ही डिपार्टमेंटला विनंती करणार का साहेब, जोपर्यंत आरोपी येणार नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही डेड बॉडी तिथं विधी करणार नाही. इथे कोणाशी तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला? आता आमच्या तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत अतुल शेडबेनके, त्यांना पण माझा कॉल झाला. त्याच्यानंतर अमित शेडबेनकेंचा कॉल झाला. आमचे पहिले माझे आमदार आहेत शरददादा सोनवणे, त्यांना पण कॉल झाला. गणेश कवडेंना पण कॉल झाला. म्हणजे आमचे जुन्नर तालुक्याचे नेते मंडळी त्यांच्या पूर्णपणे आम्ही फॉलोअपमध्ये सगळे आहेत. यांचं पण कॉन्टॅक्ट आहे, सगळ्यांचाच कॉन्टॅक्ट आहे. तिथून आता लामटे साहेबांशी कॉन्टॅक्ट करतात. ते लामटेचं कोणतरी मला वाटतं पी आहे, त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट झालं. तर त्यांचं आता एक मत असं आलं की हे बोलले आता त्यांच्या सांगतो कॉलवरती त्यांच्या पी आहे. मी लामटे साहेबांचा पी त्यांचा फोन आला होता मला आत्ता, का काही कारणास्तव त्यांना इथं PM करता येणार नाही, तुम्ही तिकडे जाऊ द्या. आम्ही जेवढे इथं जे अशा घटना घडतात ती यंत्रणा कमी असल्यामुळं आम्ही सगळे लोणीला पाठवते. तर लामटे साहेबांनी मी त्यांना PLला ते सांगितलं, साहेब ठीक आहे तुम्ही सांगताय, तुमच्या शब्दाला आम्ही मान देतो, आमची कुठलीही अडचण नाही. फक्त एवढीच अपेक्षा आहे का इथून आम्हाला बॉडी आता दिल्यानंतर डिपार्टमेंटची लोकं आमच्या संगती पाहिजेत. आणि डिपार्टमेंटची लोकं तिथं जोपर्यंत PM होत नाही तोपर्यंत डिपार्टमेंटची लोकं तिथं थांबतील. तिथून पुढला निर्णय. आत्ता यांचा आमदार अतुल बेनकेंचा सुद्धा फोन आला होता मला आत्ता, मी लामटे साहेबांसंग बोलले. शरदाचा फोन आला, ते म्हणजे लामटे साहेब बोलले. आणि आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत मुंबईला, चंद्रकांत लांडगे साहेब, ते AP आहेत, त्यांचा फोन आला. काय अडचण आली तर आम्हाला कॉल करा. फक्त एवढंच वाईट वाटलं की तालुक्याचं गाव असून आम्हाला इथे लवकर कमी वेळात आम्हाला सोडता नाही. हां, तुमच्या न्यूजच्या माध्यमातून एवढं सांगतो की ठीक आहे PM इथं होऊ किंवा तिकडे लोणीला होऊ, आम्ही तयार आहे लोणीला पण जायला. पण उद्या तुमचं डिपार्टमेंट जे आहे अकोल्याचं, त्यांना एकच विनंती तुमच्या माध्यमातून, जोपर्यंत जो आरोपी ताब्यात घेत नाही किंवा त्याच्यावरती कोणती कारवाई होत नाही, त्याला ताब्यात घेत नाही, तोपर्यंत कोणत्याच प्रकारचा विधी होणार नाही. बस. आणि विषय एवढाच आहे, तुमचे हॉस्पिटलचे कर्मचारी असतील, मोठाले डॉक्टर असतील किंवा डिपार्टमेंट असेल, आम्ही कुणाला नाव ठेवत नाही. जो आम्हाला त्रास झाला इथून पुढे दुसऱ्याला होऊ नये. तुम्ही चॅनलवर आले, वेळेत आलेत, तुमचे आमच्या ग्रामस्थांचे अभिनंदन करतो. तुम्ही आम्हाला फक्त सहकार्याची अपेक्षा द्यावा, एवढीच आमची इच्छा आहे. नक्कीच आता एक गावकरी आणि नातेवाईक परिवार हा या ठिकाणी जमा झाला आहे. आता त्यांचं म्हणणं एकच आहे का जरी PM इथे झालं किंवा लोणीला झालं, जोपर्यंत तो आरोपी त्याला पकडलं जात नाही तोपर्यंत आम्ही त्याचे म्हणजे काय विल्हेवाट लावणार नाही, म्हणजे ते प्रेतच हातामध्ये घेणार नाही, अशी एक ठराविक त्यांनी भूमिका आता या ठिकाणी घेतलेली आहे. आणि नक्कीच कुठंतरी प्रशासनावर कुठंतरी शितोडे पण या ठिकाणी उडवले जात आहे. कारण पोलीस प्रशासन असेल, 3-3:30 वाजता गोष्ट घडली, सहकार्याची भावना जर आहे, परंतु विशेष म्हणजे अकोले तालुक्यामध्ये ॲम्ब्युलन्स आली नाही, ती जुन्नर तालुक्यातून आली. त्या जुन्नर तालुक्यातून त्या ॲम्ब्युलन्सनी ते प्रेत या ठिकाणी 2 आणलेलं आहे. अतिशय भयानक गोष्ट घडलेली आहे. अजून एक गोष्ट समजली जाते आहे की जे उज्ज्वलाची जी फ्रेंड असेल किंवा ती चुलत तिची जाव असेल, ती वैशाली ज्यावेळेस तिला खरं तर वाचवण्यासाठी गेली, दोघींनी दुपारी जेवण सोबत केलं, परंतु वैशालीचे मिस्टर मी त्यांच्या पण पायाचं काहीतरी ऑपरेशन केलेलं आहे, ते पण जाग्यावरच आहे. म्हणजे किती निर्गुण गोष्ट आहे. म्हणजे जी व्यक्ती संपलेली आहे तिची ज्या व्यक्तीनं हा प्रसंगावधान ज्या उज्ज्वलावर झालं आहे, ती भाऊजाईवर केलेलं आहे, ती जी वाचवण्याला आलेली व्यक्ती तिच्यावरसुद्धा घाव घातले जात आहेत. म्हणजे अशा ठिकाणी तिथं कोणी पण व्यक्ती असता तर ती जेवढी लोकं त्या ठिकाणी जर गेली असती तेवढ्यावर सुद्धा त्या ठिकाणी वार केले असते. कारण धारदार खरं तर शस्त्र त्या इस्माच्या हातामध्ये होतं. आणि खूप भयानक गोष्ट खरं तर अकोले तालुक्यामध्ये घडलेली आहे. याची पूर्णपणे दहशत खरं तर गावामध्ये झालेली आहे. आणि असं समजलं झालेलं आहे, आणि विशेष म्हणजे मर्डर करून ती व्यक्ती रस्त्याने निघून गेलेली काय म्हणजे. आणि तिचे म्हणजे ती मुलांना आणि मुलीला
त्यांच्या पाठीमाग ते कोयता घेऊन लागलेला आहे हा, म्हणजे तो आमच्या गावाला आलेला आहे बदगीला. आता हां, तो तिकडे गेला दुपारी पळून, असे लोक सांगतात आम्हाला. आमची सुद्धा मर्डर करणार आहे तो, म्हणून त्याच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. नक्कीच म्हणजे ही जी घटना घडलेली आहे, जो आरोपी आहे तो आरोपी आता त्या भाऊजाईच्या माहेरी गेलेला आहे. आणि ती माहेरी कासाठी गेला आहे का इस्टेट आणि प्रॉपर्टीला कारणीभूत असलेले, जरी उज्ज्वलाचे मिस्टर 2 वर्षापूर्वी वारले, पण उज्ज्वलाला 2 अपत्य आहेत, एक मुलगा आहे आणि एक मुलगी. त्यांना मारण्यासाठी उज्ज्वलाच्या माहेरीसुद्धा हा आरोपी आता त्या ठिकाणी गेलेला आहे. गावकऱ्यांचा या ठिकाणी फोन आला आहे की या ठिकाणी आमच्या गावामध्ये तो इसम आलेला आहे. म्हणजे इसमनी जरी ही गोष्ट घडलेली आहे, त्याच्या हातामध्ये धारदार शस्त्र आहे, तो मोकाट फिरतोय, त्याला आता जो कदाचित त्याच्याजवळ जाऊ शकतो त्याचासुद्धा या ठिकाणी घात होऊ शकतो. त्यामुळं ही भयानक गोष्ट आहे. कदाचित ही अपरिचित घटना परत घडू नये ही तर खरी परमेश्वराला कारणीभूत आहे. पण डिपार्टमेंट यासाठी अकोला तालुक्याचे प्रशासन कमी पडते. ज्या व्यक्तीने दुपारी 1:30 वाजता 1:25ला खून करून तिथून निघाला आहे, मर्डर करून, तो व्यक्ती अजून पण मोकाटच आहे. आज सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. एवढ्या वेळेमध्ये तो काय असा कुठं गाडी घेऊन गेला आणि तो पायी सिंटतोय, तो अजून पण प्रशासन डिपार्टमेंटला जर लागत नाही हाते किंवा सापडत नाही. गावातल्या लोकांना माहित नाही का कुठं गेलेला? नाही गावातली बाकीची जनताच नाही का गावात? त्या गावातल्या लोकांना माहित नाही का हा माणूस कुठे गेला? 1 वाजता कळलं, गावातल्या लोकांना कळणारच ना. आणि गाव तिथं यायला आलंच नाही, फक्त एक पाटील आलता आणि हे होते 2-3 जण फक्त गावातले तिथं होते. कोणी प्रयत्नच नाही करीत काय वारा कशाने झाले काय झाले असं आम्हाला सपोर्ट तरी नको का? काय बेलापूरपासून आमचं गाव आहे वडगाव कांदळी, जुन्नर तालुका वडगाव कांदळी. आमच्यापासून 30-35 किलोमीटर आहे. आम्ही तिथून बेलापूरला आलो. बेलापूरवरून ती बॉडी आम्ही स्वतः भरली आणि ती बॉडी घेऊन आम्ही परत तिथून 40-45 किलोमीटर अकोल्याला आलो. एवढं करून जर आम्हाला प्रशासनाची कोणती जर साथ भेटत नसेल किंवा जर अजून आरोपी ताब्यात नसेल तर काहीच फायदा नाही ना. आज प्रशासनाने जर आम्हाला सपोर्ट नाही केला, प्रशासनाला जर वेळेत असा साधा आरोपी जर भेटत नसेल तर प्रशासनावरती कोणत्या प्रकारचा विश्वास ठेवायचा? या ठिकाणी आमची एवढीच अपेक्षा आहे, तुमच्या पत्रकार माध्यमातून एवढीच अपेक्षा आहे का त्याला लवकरात लवकर पकडावा. जोपर्यंत तो आरोपी पकडत नाही तोपर्यंत आम्ही पुढची कोणतीच गोष्ट किंवा कोणता अतिविधी करणार नाही. विशेष म्हणजे गावातून फक्त एकच व्यक्ती बेलापूरमधून आलेला आहे, पण या ठिकाणी सरपंच असेल, पोलीस पाटील असेल, कोणीच आलेलं नाही. आणि असं हा आरोप त्यांच्यावर केला जातोय. मी चुलता आहे त्याचा मुलाचा जो काय आरोपी आहे त्याचे हे चुलते आहे आणि ते सांगतायत का चुकीला माफी नाही, त्याला भर रस्त्यामध्ये त्याला फाशी द्यावी. खरं तर हा निर्णय खरं तर चुलत्याची अपेक्षा आहे. कारण अशी गोष्ट घडणारा इसम जर असा मोकाट जर फिरत असेल तर आज घडलेली गोष्ट उद्या पण घडू शकते. नक्कीच उद्यासुद्धा कोणावर तरी गोष्ट घडू शकते. म्हणून प्रशासनाने एकदम अतिशय याची काळजी घेऊन त्याला पकडण्यात यावं. मीडियाच्या माध्यमातून एक विनंती आहे, प्रशासनाला जर त्याला जर घेऊन जर त्याच्यावरती कोणता जर कारवाई किंवा त्याला जर कोणतं शासन जर देत नसेल ना तर प्रशासनाला एवढीच विनंती की 10 मिनिट आमच्या ताब्यामध्ये द्यावा. आम्ही त्याला कसं शासन करायचं किंवा त्याला कोणती शिक्षा द्यायची ते आम्ही पूर्णपणे सर्व जबाबदारी ती आमची. हे माझ्या वतीने तुमच्या मीडियाच्या वतीने पूर्ण प्रशासनाला माझं आव्हान आहे. नक्कीच आता हा प्रसंग वाढत चाललेला आहे आणि यावर कुठंतरी प्रशासनाने आता ॲक्शन घेणं गरजेचं आहे. हा आरोपी जर मोकाट त्याच्या हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन जर समाजामध्ये फिरत असन, तो त्या उज्ज्वलाच्या माहेरी जात असन आणि तो मुलांना शोधत असन, त्या उज्ज्वलाच्या सासू सासऱ्यांना जर भेटत असेल तर मित्रांनो, पोलीस प्रशासनाला सुद्धा एक गावकऱ्यांनी विनंती केली, एक पाहुणे मंडळी विनंती केली, जर तो पोलीस डिपार्टमेंटने जरी तो पकडला आणि त्याच्यावर जर काही कारवाई होत नसेल तर त्यांनी आमच्या ताब्यामध्ये द्यावा. आम्ही 10 मिनिटामध्ये काय करायचं त्याला करूया, हरकत नाही. अपडेट हा मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो आहे. आता काय घडतं आहे नक्कीच सर्वांचं लक्ष लागू नये. जरी PM झालं, जोपर्यंत त्या आरोपीला पकडलं जात नाही तोपर्यंत डेड बॉडी ही ताब्यात घेऊन तिचा अंत्यविधी होणार नाही, असं गावकऱ्यांनी आणि त्यांच्या पाहुणे मंडळींनी हे सर्व या ठिकाणी वक्तव्य केलं आहे. प्रतिनिधी व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल आवारी, प्रतिनिधी संदीप दातखे, राजयोग न्यूज, अकोले.